जय शिवराय मित्रांनो, मागील भागात आपण बघितलं शिवरायांनी रायरेश्वरावर घेतलेली शपथ घेतल्यानंतर शिवराय तिथे थांबले नाहीत. त्यांना कळून चुकलं होतं की स्वराज्य उभं करायचं असेल तर त्यासाठी हवीत गड किल्ले. आणि अशातच त्यांची नजर गेली एका दुर्गम किल्ल्यावर. हा फक्त किल्ला नव्हता, हा स्वराज्याचा पहिला श्वास होणार होता. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला तोरणा आदिलशाहीसाठी फक्त एक किल्ला होता, पण शिवबांसाठी तो होता स्वप्नांची सुरुवात. तोरणा किल्ला पुण्याच्या दक्षिणेला सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेवर वसलेला होता. त्या काळात तोरणा हा असा किल्ला होता ज्याच्या ताब्यात तो असेल तोच परिसरावर नियंत्रण ठेवू शकेल, व्यापारी मार्गावर नजर ठेवू शकेल, त्याची लष्करी हालचालींवर पकड असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक वर्चस्व असेल. पण आदिलशाहीसाठी तोरणा महत्त्वाचा नव्हता. तो होता दुर्लक्षित आणि दुर्लभ. पण ते म्हणतात ना, जिथे इतरांना काही दिसत नाही तिथे एक नेता संधी पाहतो. इसवी सन 1645चा तो काळ होता. शिवबा अजून तरुण होती. त्यांना माहीत होतं तोरणा केवळ तलवारीच्या जोरावर जिंकता येणार नाही, त्यासाठी योग्य रणनीती आखावी लागेल. त्यामुळे त्यांनी आपले काही विश्वासू गुप्तहेर किल्ल्यावर पाठवले आणि तेथील अचूक माहिती मिळवली. तोरणा जिंकण्यासाठी एक दिवस ठरवला गेला. रात्रीच्या वेळी शांतपणे मावळ्यांनी तोरणा किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्याची दरवाजे उघडली आणि तलवारी गडाडल्या. शिवबाच्या अचूक नियोजनामुळे आणि मावळ्यांच्या त्या पराक्रमामुळे कमी रक्तपात करून तोरणा शिवबांच्या ताब्यात आला. हा विजय मोठ्या सैनिकांचा नव्हता, हा विजय होता आत्मविश्वासाचा. इसवी सन 1945 ते 46 हा फक्त एका वर्षाचा उल्लेख नाही, हा स्वराज्याचा जन्मकाळ होता. तोरणा जिंकल्यावर शिवबांनी त्याचं नाव प्रचंडगड ठेवलं, कारण त्यांची स्वप्नही तोरणा किल्ल्यासारखी प्रचंड मोठी होती. तोरणा किल्ला म्हणजे स्वराज्य स्थापनेचा पहिला दगड ठरला, ज्यावर पुढे एक साम्राज्य उभं राहणार होतं.